नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आज मी आलो आहे साकळडोह आशा देवी संस्थान मेरखेडा तालुका जाफराबाद जिल्हा जालना या ठिकाणी. मित्रांनो तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आशा देवी संस्थानची माहिती घेणार आहोत. तर चला बघूयात. मित्रांनो, इथून सुरुवात होते आपल्या आशा देवी संस्थानची. इकडे समोर खाली डोह आहे. तर चला समोर जाणार आहे आपण पाहण्यासाठी. आणि ते संस्थांच्या वतीनं जे पण बाहेरचे भाविक येतात त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे. इथे जे नवस वगैरे असतात त्यांच्यासाठी हे शेड बांधून आणले पत्राचे. तर चला समोर जाऊयात डोहाकडे. समजा आता हे जीवदान बकरं सोडेल पायीवर हे दिसते का? कोणाच्या घरामध्ये खायचं नाही ते हे दिसते वर. हा, हे बकरा हे बकरं सोडेल बकरं त्याचं काय अर्थ बरोबर. आणि इथे हे काय नाही असं ते पूर्ण टोटल आता हे पूर्ण टोटल असं आहे. हे लोक इथं पडतात जातात ते हे पाणी इथं कशामुळं हे देवीला पाणी टाकतात. बरं. बरं. आणि इथं जे कुंड बनलं ते हे काय कुंड आहे ना, हे पुरीच्या कुंड आहे. असं काही नाही आजची नाही. हे पुरीच्या कुंड 3 आहे. त्या 3 मधून एक क्लिअर चालू आहे, बाकी या डुबलेलं आहे पाणी चालू आहे समोर. आणि इकडे पुढं ते पण समोर ते असं आहे. हां सर. हे खाल्ल्या बामणाचं असं आहे. ते मारती होता वरल्या शिड्यामध्ये त्याच्यामध्ये त्याला हे झालेलं असतात. तर लोकांना म्हणजे बा इथे आपल्याला हनुमानची पूजा इकडे बाजूला एका साईडला करतो म्हणजे बा अशा हिशोबाने ते केलं. आणि ते नंदीचा काय विषय तिथे समोर? नंदीचा म्हणजे आपल्या काय खोलदार होता राजूरचा गणपती त्याला पावल्या विचारा पावल्यानंतर ते म्हणतो मी नाही काय ते गायमुख ते नंदी त्यांना तिथं हमू व्हायला होता. हां तर नोकरी लागली त्याला. आणि कोणी आपल्या पैशातल्यातून दान कोणी 5,000 देतं, कोणी 11,000 1 रुपया देतं. अशा हिशोबातून हे आता हे प्रगती झालं. हे समजा वरलं हे कशामुळे झालं? हे आसराचं आहे. कोणी खासदारनं दिले आमदारनं दिले तुम्हाला सांगतो तू. याच्यात खासदारचा आमदारचा काही हिस्सा नाही राहिला. इथं फक्त गाववाल्याचा मतलब आहे. आणि मी शेवटी समजा पुजारी पाहिजे जादा करून. आता मला जवळजवळ 2013 पासून इथं माझं एक ठिकाणच आहे. संस्था. तर काका मला सांगा या संस्थांचा विशेष काय आहे? म्हणजे आपल्याला हे आतापर्यंत हे डावाचं पाणी मेन अटकलं. पहिली गोष्ट पहिलं हे जागा करून पाण्याचं हे आसराचं हे लोक का ओटी भरायला जायचं मूलबाळ नसल्यामुळं. हां मूलबाळ नसल्यामुळं मग ते यायचं ओटी घेऊन जायचं बोलून जायचं. मग त्याच बाई ते ओटीशी राहून जायचं. राहिल्यानंतर मग काय होतं म्हणजे सपनाचा त्यातनं म्हणजे जबरदस्ती करायला मुलगा झाल्यामुळे तिथे काय करते चालीचा पाळणा आणि दिवस पाणी पूजापाठी करून आणून देवावर ठेवली. ठेवल्यानंतर नाग दाखी करून तिथे त्या मनामध्ये ते झोका तिच्या पाळण्यामध्ये बेटवर टाकून ती दवात टाकून देते. टाकल्यानंतर मग तिला तिच्या हाताने वरी मग वरी आता काही असं काही होऊ शकत नाही. मग ती रडतीवरती चालल्या जाते. पुन्हा आणखी तिला आणखी 6 ते 7 महिन्यानंतर तो त्या सपनात जातो. पुन्हा ती मोठी भरला इथं आल्यानंतर मग पुन्हा आणखी तिच्या आसरा पावते दुसरा पुन्हा आणखी मुलगा होतो. मुलगा झाल्यानंतर मग तिने मुलगा आणून पुन्हा एका मोठी सामान निर्माण मग करून मग तिच्याने ते लेकरूच्या पाळण्यात टाकलं दर्शन करून तिची देव ही अशी गोष्ट एक सगळा पुऱ्या पुरीच गोष्ट आहे. हां ते असं सांगता सांगता ते बी लेकरू डावात टाकलं दोन्ही लेकरं वर आल्यानंतर मग ते दोन्ही लेकरं घरी चालल्या गेली. मग तिच्यामुळं ते कारभार 9 दिवस करत चालले. असं करता करता म्हणजे आता महाराष्ट्रात चांगले बा असं बिन ठाणे बा असं इथे इथे चाला तिथे चाला असे पद्धती होती. हे पाणी आतापर्यंत आटलं नाही. नाही कधीच नाही. आखरी 7 जूनला बी नाही. तुम्ही केव्हा येऊ शकता इथं केव्हा या. तुम्हाला इथं पुरावदार समजा कोणी तुम्हाला सांगत त्याचं काही अडचण येणार नाही. पाणी आटणार नाही. आणि आपली यात्रा केव्हा असते? यात्रा पोळ्याच्या कराला जाते. पोळ्याच्या कराला म्हणजे आपला कर कोण दिवशी येऊ दुसऱ्या दिवशी 4 ते 5 लाखाचा भंडारा होतो. इथं शिरा आणि भात राहतो. त्याच्यानंतर बोकडे जाते. असं दिसणार नाही. अशा आसरा दिसणार नाही. कुठं काही दिसणार नाही. म्हणजे मसोबा आणि आसरा एका ठिकाणी जवळजवळ म्हणजे आसरा मोर आहे. आमच्या मागे मसोबा राहतो. ते तुम्हाला अर्जंट इथं समजा येईल तिथं राहायचंच ते. हां पूर्वीच्या काळात म्हणजे जादा करून आता नाही म्हणतात समजा गडीभर. आता आज इथं कार्यक्रम चालू झाले नाही तर मग समजा आता इथे मोर कार्यक्रम सुरू झाले. आता तरी 5 ते 6 बकरं इथं आज आले. हां बकरं बी अशी आले. आज तारीख
तिथावर जाता येते भैया ए दादा तिथलं एक खाली हां हे असे एक मोठे आता ते कलियुग येत आहे हो सतयुग होतं ना दादा कुकर डबा घ्या कुठं कुकान आणलं काही कुकान देऊन टाकू जेव्हा आपण काही शिवून कुकान ते कुकर कुकर टाकून ना पुन्हा जेव्हा पुढं हो ना एक फोटो काढल्याशिवाय येत नाही आपण. आणि मित्रांनो जिवरे कन्याच्या काठी हे आसादेवीचं संस्थान आहे, मंदिर आहे. हो,